नमस्कार, मी अनामिका अजय पाटील. गृहिणी दर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझी मैत्रीण सौ अंजना रसाळ यांच्या घरी बनवलेली चिकन सुक्काची रेसिपी शेअर करणार आहे. चिकन सुक्काची रेसिपी खूप खूप टेस्टी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि तुमचा अनुभव आम्हाला माझ्या चॅनलवर नक्की कमेंटद्वारे शेअर करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इकडं कोल्हापुरी असं स्वादिष्ट सुक्कं चिकन बनवण्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर चिकनला आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. 1 तासासाठी आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. त्यासाठी इकडं 2 चमचे मीठ घातलं आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि हे आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. त्याच्यामध्ये जो साठवणीचा तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकताय. तो 2 चमचे घातला आहे. नंतर 1 चमचा त्यांनी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला इकडं चिकन मसाला वापरायचा आहे. तुम्ही कोणत्याही बाहेरच्या कंपनीचा जो कुठल्याही कंपनीचा मिळतो तो तुम्ही वापरा किंवा तुम्ही होममेडही तयार करू शकता. अजून इकडं त्यांनी अद्रक, कोथिंबीर, मिरची आणि लसूण यांची पेस्ट केलेली आहे. ती पण आपल्याला याच्यामध्ये 2-3 चमचे घालायची आहे. तसेच आपण इकडे 1 वाटी दहीही घालू याच्यामध्ये. दही घातल्याने ह्या चिकनची टेस्ट खूप छान येते. 1 वाटी दही घालून आपल्याला चांगलं हाताने मिक्स करून चिकनला सगळा हा मसाला, आपण जे काही मसाले घातले, दही घातले ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी 1 तास ठेवून द्यायचं आहे. 1 तासानंतर आपण पुढील रेसिपी पाहूया. तर इकडे 1 तास झालेला आहे. तर आपल्याला इकडे चिकन फोडणीला टाकायचं आहे. त्यासाठी इकडे 4 कांदे आणि 4 टोमॅटो असे बारीक करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी सुकं खोबरं भाजून तेही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इकडे तेल गरम झालं आहे कढईमध्ये. तर आपण कांदा घालतो आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. कांदा चांगला परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोही घालायचा आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घाला, म्हणजे लवकर कांदा भाजला जाईल. तसेच आपण जी कोथिंबीर, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट ठेवली होती तीही आपल्याला याच्यामध्ये चांगली कच्चा वास निघेपर्यंत परतून घ्यायची आहे. टोमॅटोही घातलेले आहेत. टोमॅटो छान मऊसर शिजवून घ्यायचे. 2-4 मिनटं लागतात हे सगळं व्हायला. 2-4 मिनटांनी असा मऊसर कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला ह्या चिकनमध्ये. अगदीच थोडं आपण जे चिकन मॅरिनेशन केलेलं होतं त्या भांड्यात थोडंसं आपण पाणी मिसळून घालू शकतो. हवं असेल तर. पाणी घालायची तशी काही गरज नाही आहे. हे कोल्हापुरी सुक्कं चिकन आहे त्याच्यामुळं हे त्याच्या अंगच्या पाण्यातच शिजलेलं छान लागतं. आपण जर थोडी तयारी करून ठेवली म्हणजे फक्त मॅरिनेशनचा
वेळ सोडला तर ह्या रेसिपीला खूप जास्त वेळ लागत नाही. 15-20 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. माझी ही मैत्रीण सौ अंजना रसाळ ह्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांच्या सगळ्याच नॉनव्हेज रेसिपीज अप्रतिम असतात. चव तर खूपच भन्नाट असते. ही रेसिपी तुम्ही घरी बनविल्यानंतर तुम्हाला समजेलच. तर अशी ही रेसिपी रसाळ वहिनीने माझ्याशी शेअर केली आणि माझ्या चॅनलवर मी तुम्हाला दाखवली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तुम्ही इकडं पाहू शकताय ग्रेव्हीचा रंग आणि चिकन किती छान दिसतंय. रंगही खूप सुंदर आलेला आहे. अशी ही चिकन सुक्काची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करायला विसरू नका. थँक्यू.